भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा, तुर तुरा वस्तूशी. भस्मदंड नलगे काठी, भस्मदंड नलगे काठी. तीर्था आटी भ्रमण, वैष्णवांचा माल खरा, तुर तुरा वस्तूशी. तुका म्हणे आड काठी, नाही भेटी देवाची. तुका म्हणे आडकाठी, नाही भेटी देवाची. वैष्णवांचा माल खरा, तुर तुरा वस्तूशी. विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. नारायणे नमस्तुते. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाय, मंगलाय तनोहरी. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. बोला बोला. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदी वल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ज्ञान राज माझी योग्यांची माऊली, ज्ञान राज माझी योग्याची माऊली. ज्ञान राज माझी योग्याची माऊली, ज्ञान राज माझी योग्याची माऊली. ज्ञान राज माझी योग्याची माऊली, ज्ञान राज माझी योग्याची माऊली. ज्ञान राज माझी योग्याची माऊली, ज्ञान राज माझी योग्याची माऊली. तेने निगमावल्ली प्रगट केली, तेने निगमावल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. निगमावल्ली प्रकट केली,
योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्णब्रह्म परानंदम ईशमाळंदी वल्लभम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कृती तुकाराम 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 नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ तिने केला हा पुरुषार्थ शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा विठाला असं जरा वारोबर आहे पाहिजे टाळकर यांच्या अंगामध्ये संताचं वारण देवाचं देखील वारोबर तर अंगातवर देव वारे आल्यावरी चराचरी धन्य देवाचं वारं अंतकरणात घुसलं ना तर चर आणि आचराला धन्यता आहे तो तर धन्य होतो पण चर आचर सृष्टी देखील धन्य करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये विठाला जरा विचार करा हा नरदेह तरी दुर्लभच आहे महाराज परत परत मिळत नाही आणि परत परत न मिळण्यामुळं प्रत्येक योनीला मूक दिले पण कशासाठी दिले माहिती दिले इंद्रिय हात पाय प्रत्येक योनीला मूक दिलेला आहे पण त्या मुखानं फक्त भोजन करता येत आहार निद्रा भय आणि मैथून या 4 क्रिया सर्व योनींना आहे पण मनुष्य देह जो आहे बाकीच्या सगळ्या योनी आडव्या आहेत कशा आहेत आडव्या तिचा काटा आडवा आहे पाठीचा आणि आपण कसे आहोत उभे देवाने असे उभे केले पण त्या आडव्यांपेक्षा
हे उभे जास्त आडवे विठाला विठाला. मांजर आडवं गेली तर माणसं काम नाही करत. मग त्या नको वापडू जायला. मांजर आडवं गेले, गोबाड गोगलं तरी घाबरत्यात, कोली कोई केली तरी घाबरत्यात माणसं. ह्या सगळ्या योनींना आपण घाबरतोय आडवं गेल्यावर. सगळ्यांपेक्षा जास्त आडवी कोण जातं? करा ना विचार. आणि चांगल्या कार्यात तर सगळीकडे जास्त आडवी कोण आहेत? पशु आहेत का माणसं आहेत? माणसं आडवी चालतात महाराज. चांगल्या कार्यात तर जास्त आडकाठी असते. चांगले कार्य आपल्याच्याने होत जर नसल आणि दुसरा जर करीत असल तर त्याला देखील टंगडी टंगडी गुतून पाडल्याशिवाय राहायचं नाही. अशी स्वभाव आपला आहे माणसाचा. मग त्यांना मुख कशासाठी दिलंय? सगळ्या योनींना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी. आपल्याला देखील मुख दिलंय का नाही? आपल्याला देखील दिलंय मुख. मग आपण कशासाठी? आउट हात का मानव आऊट हात का मानव देह, आऊट हात का मानव देह, आउट हात का मानव देह. अल्लाने तुझ दिया, हरी हरी. अल्लाने तुझ दिया, अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना कब जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना कब जमाना खोया. आउट हाथ का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया. आउट हाथ का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया ना कब जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना कब जमाना खोया. का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना कब जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना कब जमाना खोया. का जमाना खोया. कबीर महाराज म्हणतात फुकट गेला जमाना. जमाना म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जे आयुष्य आहे, हे आयुष्य फुकट गेलं, काही उपयोगाचं झालं नाही. 3.5 हाताचा देह दिला. आऊट हाताचा म्हणजे 3.5 हाताचा देह दिला. काय केलं आपण? खाया पिया, खाऊन पिऊन घालवलं. मग हे मुख कशासाठी दिले? तर दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. येणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. भवरोग आयुष्य जाय आणिक काय शुल्लक. भवरोगासारखं जाण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? ब्रह्मरस घेई काळा. ब्रह्मरस घेई काळा. देने पिडा वारला. देने पिडा वारला. ब्रह्मरस आजे पथ्य नाम विठोबा.
ह्या शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळाने बऱ्याच वर्षापासून कृष्णा पाटील आणि त्यांचे सहकारी सर्व मंडळी यांनी ह्या ठिकाणी हा सप्ताहाचा उपक्रम चालू ठेवला. यामध्ये महान महान साधू महात्म्यांचे ह्या ठिकाणी आगमन होऊन त्यांचे विचार त्यांनी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. वास्तविक त्यांचे नाहीत, संतांचेच विचार त्यांच्या मुखातून तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये ब्रह्मलीन हरिभक्तीपरायण नामदेव महाराज शामगावकर देखील ह्या ठिकाणी बऱ्याच वेळेला आले. बरं, पारमार्थाला बरीच मंडळी निघतात, पण शेवट पारमार्थिक होईल म्हणून सांगता येत नाही. आस्तीची महापुरी रेगतात कोट्यावरी, प्राप्तीच्या पहिलं तीराला एखादा जातो. सगळे जात नाही, बरीच मधीच अडकतात आणि बऱ्याच जणांच्या माळा पुढं जातील सांगता येत नाही, कारण याच्या आतला ताळा बंद झालेला नसतो. मग वरून माळ काय करील? वरून माळ कामाची नाही. काम क्रोध घेऊन निघे जो परमार्था, तो जाणावा अतिमूर्ख. काम क्रोध लोभ दयाचे मानशी, नाही अधिकारी ऐसा येथे. इथं असा अधिकारी होऊ शकत नाही. आता सध्या अनअधिकारी अधिकारी झालेत. विठाला साधू संत वेगळे होते महाराज. त्यांच्या अंतकरणातून प्रपंच ओसरला होता. आपण बाह्य रंगाने परमार्थिक आहोत, अंतरंग मात्र प्रपंचिकच आहे. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा. शुद्ध रंग वावे रंगा, शुद्ध रंग वावे रंगा, शुद्ध रंग वावे रंगा. जय श्रीराम. ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा. शुद्ध रंग भावे रंगा, शुद्ध रंग भावे रंगा, शुद्ध रंग भावे रंगा. जय हरी. ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा. ऐसे करेगा पांडुरंग, ऐसे करेगा पांडुरंग. ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा. शुद्ध रंग वावे रंगा, शुद्ध रंग वावे रंगा. ऐसे करेगा पांडुरंग, ऐसे करेगा पांडुरंग. ऐसे करी गा पांडुरंगा, ऐसे करी गा पांडुरंगा. ऐशे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. एका ताटात बसायचं आणि दोघांनी एकच खायचं. असं करा. विठाला विठाला. हा शुद्ध रंग भरायला पाहिजे महाराज. म्हणून आपल्याला जे मुख दिलंय ते नुसतं भोजनासाठी नाही, या मुखानं भजन व्हायला पाहिजे. देवे दिला देव भजना घुमता, भजना घुमता. देवे दिला देव भजना घुमता, भजना घुमता. देवे दिला देव भजना घुमता,
बाधा तयार झाली, दिला भजनाला आणि घालवला भोजनामध्ये. नित्य उठून या भजनाची चिंता नाही, भोजनाची. नित्य उठून सकाळीच नाश्ता, काही तर झोपेतच बेड टी घेतात. उठल्याबरोबर त्यांना चहा लागतो. भजन नाही, देवाचं चिंतन व्हायला पाहिजे. कशाने व्हायला पाहिजे? मुखाने व्हायला पाहिजे. परंतु आपण देवाचं चिंतन करत नाहीत. सारावा चिंतने एकांतवासे गंगा स्नाने देवाच्या पूजा रे प्रदक्षिणा तुळशीच्या. प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ चिंतनात घालावा. आपला काळ जातो पण चिंतेत. सारखी चिंता, रात्रंदिवस चिंता. चिंता काही आपल्याला सोडीत. कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल. मरत तोवर चिंता. आणि ज्याला चिंता पाठीमागं लागली, चित्ता बरी पण चिंता वाईट. विठाला विठाला मेल्यानंतर जाळते तिला चित्ता म्हणतात. चित्ता. आणि जिवंत माणसांना झिजून 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 मारते, तिला चिंता म्हणतात. त्याला समाधान मिळू शकत नाही, शांती मिळू शकत नाही, आणि सुख तर तिच्या डोळ्यापुढे येऊ शकत. का? सातत्यानं चिंता आहे. सांगायचं तात्पर्य बापांनो, हे शरीर मिळालं आणि याला मुख मिळालंय. बरं, हे मुख जे आहे हे देवाच्या भजनासाठी दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आपण हरिमुखानं हरी म्हटलं पाहिजे. आपलं मुख हरिमुख नाही. आणि ज्याचं हरिमुख नाही तो भजन करू शकत नाही. नामाविना मुख सर्पाचे ते बिळ. नामाविना मुख सर्पाचे ते बिळ. जीवन हे काळ सर्प आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. नाही मागुता जन्म घेणे. सापाला किती जीव असतात? माणसाला एक आहे, सापाला किती? दोन आहेत का नाही? मग घडीत हे बोलतो आणि घडीत थोडा वेळ झाला का लगेच दुसरं बोलतो. याला किती जीवा झाले? दिसायला एकच आहे, ती अशी चटचट करते त्या सापाची दोन्ही बी. आपलं देखील तसंच आहे. आपण देखील घडीत इधर घडीत उधर आणि बीच में किधर भी पानी तेरा रंग कैसा. आता ह्या अवलादींना काय म्हणायचं? त्याच्यामुळे एकनाथ महाराजांनी सांगितलं, जीवानो ये काळ सर्प आहे ती.
याचा काही उपयोग नाही. मग असं सर्पमुख जर आपला असेल आणि सर्पमुखाने भक्ती जर केली तर ती फळाला येईल. काहींची गंधर्वमुखी मंडळी आहेत, काही गाढवाचं मुख. ब्रह्मदेव मोठा होता पण तरी देखील शंकराकडून एका मुंडक्याचा शिरच्छेद झाला. त्या जागी मूक लावलं गेलं घोड्याचं. असे घोडे कमी आहेत काय वरडणारे? जिथं नाही वरडायचं तिथं वरडतात. वरडायला पाहिजे ते नाही वरडत, आणि दुसरं मात्र ओरडल्याशिवाय राहत नाही. काय करील माळा तिला? त्याला माल काय करील? माळा बिलचारी क्या करे, जपनेवाला कपूत. काय करेल ती? आपल्यामध्ये परिवर्तन झालं नाही, आपण जर शुद्ध पारमार्थिक झालो नाही. आणि शुद्ध परमार्थ करणाऱ्याला खूप त्रास आहे बरं. त्याला खूप संकटाला तोंड द्यावं लागते. तो जगाचा पाहुणाच असतो. जो बोलणार नाही तो कमी बॉ. त्याला संत होणं एवढं सोपं नाही. संतपद हे बाजारात मिळूच शकत नाही. संतपद हे हिमालयात जाऊन देखील मिळत नाही. संतपद नाही मिळत हाटी, हिंडता कपाटी राणीवणी. रानामध्ये भगवे घालून जरी गेले तरी देखील संत असलच म्हणून सांगता येत नाही. म्हणून पहिल्या नंबरला आपण आपलं मुख हरिमुख करायचे. बरीच मंडळी आहेत, काही गोमुखी आहेत, काही स्वानमुखी आहेत. बरं, स्वानमुखी कळतं? स्वान म्हणजे कुत्र. कुत्र्याच्या मुखाची मंडळीत काही. तो गावाला अनुभव येतो. पूर्वीच्या काळामध्ये भुसारा भरला जायचा जनावरांसाठी, आणि थंडीच्या टायमाला कुत्र्याला गार लागलं ना त्या भुसात जाऊन बसायचं भुसाऱ्यात. का? तिथं फार उष्णता असते महाराज, फार गरम असतं, अजिबात गार लागत नाही. आणि तेवढ्याच बाहेर जर आवाज कुठं आला तर आवाज इकडून आला तर ते तिकडे बोकत जातात. कारण काही उठतं ना त्या भुसाऱ्यातून, आणि भुसाऱ्यातून उठलं की त्याला सोमवार सापडत नाही. कांच्या बाजूने आवाज आलाय विठाला विठाला विठला विठला तरी देखील स्वानमुखी असू द्या, पण माणसांपेक्षा स्वानमुखी चांगला. विठाला विठाला विठला विठला त्याला देवानी दोन गोष्टीचं ज्ञान जास्त दिलं माणसापेक्षा. आपल्या कानावर 2000 ध्वनी पडल्यानंतर ऐकू येतं आपल्याला. 2000 ध्वनीची कंपनं ज्यावेळेस आपल्या कानात घुसतात ना त्यावेळेस आपल्याला ऐकू येतं. कुत्र्याला 700 ध्वनी 700 ध्वनीची कंपनं कानावर जरी पडली तरी देखील कुत्रं ऐकू शकतं तात्काळ. म्हणून माणसांनी आणि कुटुंबात प्रपंचात राहणाऱ्यांनी दाराशी कुत्रं पाळले. कारण त्याला नुसता असं थोडा आवाज आला ना ध्वनीचा तरी जागृत होते. ते लगेच जागृत होतं, लगेच भोकायला सुरुवात करतं. दुसरी एक गोष्ट त्याच्याकडं अशी आहे, त्याची जी घ्राण इंद्रिय आहेत, घ्राण इंद्रिय म्हणजे नाकामध्ये असलेलं इंद्रिय वास घेण्याचं, त्याला आपल्यापेक्षा लवकर वास येतो. त्यांनी फक्त ते झोपेत जरी असलं
आणि त्या झोपेमध्ये जर हवेमध्ये थोडा बदल झाला का त्याला तात्काळ वास येतो. तात्काळ वास आला ना ते जाग झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला वास येऊ द्या, नाही तर आपल्या आतमध्ये वास असू द्या. लक्षात येते? ज्याचा वास आपल्या आत आहे आपण कुठं शोधितोय? देवाचा वास कुठे आहे? प्रत्येकाच्या हृदयात आहे ना. तैसा हृदयामध्ये. कशाला पाठांतर करायला? देव आहे देव आहे हो, देव आहे देव आहे हो, देव आहे देव आहे हो, देव आहे देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाये, हृदय मंदिरी शोधून पाये, देव नटला नाना परी हो, देव नटला नाना परी. देव नटला नाना परी हो, देव नटला नाना परी. देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाये, हृदय मंदिरी शोधून पाये, हृदय मंदिर शोधून पाये. शोधून पाये. तुझे आहे तुझं पाशी. हृदय मंदिरात शोधायला तयार नाही महाराज, आणि बाहेर हिंडल्याशिवाय राहत नाही. जिथं आहे तिथं शोधत नाही. देव प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण तिथं शोधायचं राहतंय. ते कुत्रं पाळतात मंडळी. नव्हे इथं घनसोलीमध्ये तर फार मोठी इंग्लिश कुत्री आहेत. 4-5 हजार कुत्र्यांचं संगोपन केलं जातं. त्यांना खरारा करायला पोर आहेत माणस. तुम्हाला आहे का नाही माहिती कोणास ठाऊक. तिथून विकली जातात कुत्री, इंग्लिश कुत्री सगळी. तशी गावरान आहेत पण चांगली आहेत. काही तालमीत आली ना शिकवणाराच्या तर गावरानही शिकत यात. विठाला 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 विठाला. त्याच्यामुळं पोलीस खात्यामध्ये बरीच कुत्री संगोपन केलं झालं कुत्र्यांचं. कशासाठी? टाइमपास म्हणून. त्याला फक्त हुंगायला द्यायचे. काय?
जिथं चोरी झाली असेल, जिथं काही वस्तू गेली असेल, तिथं फक्त दुसऱ्या माणसाने जायचं नाही, तेवढी जागा जागेवर ठेवायची आणि तिथं हे कुत्रं यायचं आणि त्यांनी तिथं हुंगलं तर त्याच्या आतमध्ये ते वास बसतो आत, आणि एकदा त्याच्या डोक्यात आतमध्ये वास बसला ना, त्या ते वासावासानी पुढं जातं. ज्यांनी ती वस्तूला हात लावलाय त्याचा शोध त्यांनी त्या वासाने घेतं महाराज. चोराला पकडण्याचं काम पोलिसांपेक्षा जास्त जलद गतीनं, ज्यांना लाखांनी पगार आहे त्यांना सापडत नाही ह्या गोष्टी. तर सापडतात महाराज. तुमच्या खात्यात आहेत ना का कुत्री, मग ते फक्त खाण्यावर काम करतात. कशावर? त्यांना पगाराची अपेक्षा नाही, त्याची बायका पोरांची चिंता त्यांना नाही. काय त्यांनी सगळी चिंता सोडून दिलेली. प्रपंचाचा विषय ते घेत नाहीत. मग घालून या भार, हां तुका म्हणे भार घातले यावरी, त्याच्यावर भार घातलेला आहे त्यांनी त्या प्रपंचाचा. आणि आपण कुठं घेतलाय भार? आपल्या डोक्यावर. पारमार्थिक जो खरा पारमार्थिक ज्याला व्हायचे ना, त्याने आपल्या डोक्यावर भार घ्यायचा नाही. नुसतं म्हणायचं नाही बहा रोज येतो माशी. भार त्याच्यावर टाकायचा आहे. काकड्याचा पिरियड आहे का नाही, का नुसतंच म्हणायचं? मग आहे का टाकलेलं भार? ओझ टाकलं का त्यांच्यावर? माझ्याशिवाय होणार नाही, म्या लाबाडी केल्याशिवाय प्रपंच चालणार नाही. जरा विचार करा. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरधार हरिवीन. येरधार म्हणजे काय? मरण जन्माला येणं नाही. हा श्वास आत जातो बाहेर येतो ना, याला येरधार म्हणतात. आज जो श्वास जातोय आणि परत बाहेर सोडतोय, तुला एवढा तो श्वास देवाने दिलेला आहे. ह्या श्वासात देवाचा वास आहे का? बाकी सगळे वास येतात, तुला देवाचा वास येतो का? लागला का वास कधी? ज्याच्या श्वासोश्वासाचा परिचारू, निमिषा निमिषाचा व्यापारू, माझे निज सुखे साचारू, उद्धवा तेथेची घर बांधले. कृष्ण भगवंत सांगतात, जो माझं श्वासागणित नामस्मरण करतो, बरं प्रत्येक क्षणाक्षणाला जो चिंतन करतोय, मी त्याच्या हृदयात घर करून राहतो, हे देवाचं म्हणणं आहे. आपला श्वास फुकट गेला बरं. कबीर कहे कमाल को क्या बजावत है ढोल, अरे एक श्वास निकल गया तो 3 लोक का मोल. फुकट जाऊ देऊ नका. म्हणून आपल्या श्वासाला भजन लागलं पाहिजे. आणि ज्याच्या श्वासाला भजन लागतं, जीव जरी झोपला तर जो वास करतोय आत, जो जागा आहे, ज्याचं वास्तव्य आत आहे, जो त्याचा श्वास चालवतोय, बरं हा जीव जरी झोपला झोपेमध्ये, तरी श्वासागणित ज्याचं भजन चालतं, राम हमारा जप करे हम बैठे आराम. आतमध्ये भजन चाललं पाहिजे, आत भजन व्हायला पाहिजे.
पण ही मात्र गुरु किल्ले आपल्याला माहिती नाही. आपण वैखरी वाचेनं भजन करतो, हातात माळ घेऊन भजन करतो. करू नये असं नाही. याने वाढेल फक्त पुण्य, आणि पुण्याने काय होईल माहिती? स्वर्गगती प्राप्त होईल. पण स्वर्गातले सगळे देव मरके आहेत. एकही जिवंत देव अमर नाही, मरका आहे. त्यांना देखील आयुष्य आहे, आणि त्या आयुष्यामधून त्याचं एकदा आयुष्य संपलं का त्याला मृत्यू लोकाला यावं लागतं. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तिथं वेश्याच्या घरामध्ये प्रवेश कुठपर्यंत असतो पुरुषाला? वेश्येच्या घरात. हां, पैसा फेको तमाशा देखो. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आत, आणि पैसा संपल्यानंतर ढोंगाडात लाथ. हां, मग त्यावेळेस जर ढोंगाडात लाथ बसते महाराज, स्वर्गामध्ये आपण जातो ना, जोपर्यंत आपलं पुण्य आहे तोपर्यंत आपण स्वर्गा आत, आणि पुण्य संपल्यानंतर जव पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे वैकुंठाला. इथं काशी करायला यावं लागतंय परत. विठाला 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 विठाला. हो, इथं यायचंय कशासाठी? 4 पुरुषार्थ साधण्यासाठी यायचे. समज, पहिला पुरुषार्थ पुरुष स्त्रीचा जन्म असो किंवा पुरुषाचा असो, नराचा असो किंवा नारीचा असो, बरं का? ह्या जो जन्म आहे हा इथं 4 पुरुषार्थ साधायचे. धर्म, अर्थ, काम आणि हे 4 पुरुषार्थ आहेत. धर्म वृत्ती व्हायला पाहिजे, कर्म चांगलं पाहिजे. काम म्हणजे श्रीभोग नाही नुसता, कर्म कर्तव्य, कर्म चांगलं पाहिजे. दुष्कर्म नसावं, वाईट कर्म नसावं, सत्कर्म असावं. तया सत्कर्मी रती वाढो, त्याला सत्कर्मात रती प्राप्त व्हावं. आपण करतो दुष्कर्म, वाईट कर्माकडं आपली काही मंडळी कुकर्म करतात, चांगलं कर्म करत नाहीत. आता सत्कर्म तर नाहीच, काही दुष्कर्म काही कुकर्म करतात, काही दुष्कर्म करणारे आहेत. म्हणजे अशी ही जी कर्म करतात, जे केलं जातं तेच भोगावं लागते. अगा कर्मी जे उरावे तये सुख दुःखी फळावे, आणि भोगावया यावे. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. उपजाले मेले आयुष्य किती, उभारली चिंता आई मुखे गाता, आरपली चिंता
जन्माला आली आणि किती मेली कर्मामुळं बरं का. मग आपलं चांगलं कर्म असावं पण आपण चांगलं करत नाही. आणि चांगलं कर्म जरी केलं तरी स्वर्ग प्राप्ती होते महाराज. बरं, म्हणून धर्म, अर्थ आणि काम हे 3 पुरुषार्थ जे आहेत ते स्वर्गामध्ये असलेले देव आपल्याला देऊ शकतात. बरं, पैसाही भरपूर मिळू शकतो, आपली इच्छा असेल ती पुरी होऊ शकते, पण शेवटचा पुरुषार्थ जो आहे तो ह्या देवांना देता येत नाही. हा त्यांच्या हातात नाही. कोणता पुरुषार्थ आहे शेवटचा? मोक्ष नावाचा पुरुषार्थ. मोक्ष नावाचा पुरुषार्थ हे इंद्र चंद्रादी देव देऊ शकत नाहीत बापानो. स्वर्गात राहणारे देखील देऊ शकत नाहीत. फक्त 2च देव देऊ शकतात. 2 मोक्ष. म्हणून जेवढे राक्षस झाले त्यांनी विरोधाभासात भक्ती करून देवाच्या हातून त्यांचा देहत्याग झाला. ब्रह्मदेवानी वर दिलेली मंडळी राक्षस तरी देखील त्यांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी विष्णूला अवतार धरावे लागले. आणि अवतार धरून त्यांचा शिरच्छेद केला आणि शेवटच्या क्षणाला त्यांना मोक्षपदाची प्राप्त करून दिली. लक्षात घ्या. मोक्ष नावाचा पुरुषार्थ, पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन आपुल्या हाती निघाला भक्तिपंथी जगा देत. भक्तीला लागतील ना, जे खरी भक्ती करतील ना त्यांना देव आपल्या जवळ घेतो. बरं का, आपल्या पदापाशी घेतो, पायापाशी घेतो. आपण पायापाशी राहत नाही, आपल्याला खाजलंही. बऱ्याच जणांच्या डोक्यात जातो आपण. साधूच्या पायाच्या जवळ राहणं गरजेचं आहे, संतांच्या पायाच्या जवळ राहणं गरजेचं आहे. देवाच्या पायाजवळ राहणं गरजेचं आहे. डोक्यात जवळ बसलं ना त्याचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही देव. आहे का माहिती? कौरव पांडवांचं युद्ध झालं कुरुक्षेत्रात. आणि 2 जण मागायला गेले होते द्वारकेला. कोण कोण गेलं होतं? नाही, प्रश्न नाही विचारित तुम्हाला, तुम्ही तसं सांगू नका. कारण काय झाले माहिती, दरवर्षी सप्तेन सगळीकडे सप्तेत. तुमचं झाले ऐकायचं काम आणि आमचं झालंय सांगायचा धंदा. तुम्ही जर सगळं ध्यानात ठेवलं तर आम्हाला परत कोण बोलवेल? विठाला 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 विठाला. बरं का, कीर्तन संपलं, ग्वांगडं झटाकलं का तिथंच कीर्तन फटकून टाकायचं. घरी काही न्यायचं नाही, घरी न्यायचा प्रयत्न करू नका. कीर्तनातलं एका कीर्तनकाराने सांगितलं ऐकणाऱ्यांना, बाप्पांनो तुम्ही कीर्तनाला आलीत, घरी जाताना मोकळ्या हाताने जाऊ नका, काहीतरी घेऊन जात जावा. कीर्तन संपलं, जय विठ्ठल झालं, नेमकी एकाने त्या कीर्तनकाराच्या चपला आणल्या पायात घालून, त्याच्या तुटलेल्या होत्या तिथेच ठुल्या. म्हणलं वर्षभर जरी पंचत नाही, परत परत कीर्तनकार येतोवर. तिच्या शेजारी जी बसलेली होती त्याला विचारलं कीर्तनकार, अरे चप्पल माझी चप्पल? अरे मग इथं ठेवली होती, इथं ठेवली होती, कुठे जरा पक पक पक. बघितली तर त्याच्या पायात होती. पुढे गेला, ए म्हणले बाबांची चप्पल आहे ती.
घेऊन चालला. म्हणला मी तसा नाही चाललो, महाराजांनी सांगितलं कीर्तनातून काहीतरी असं घ्यायची डोकं आपल्याकडे जास्त आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 चिंतने चिंतने तद्रूप अवस्था व्हावी. बर गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. लोभधली नादी लागली समाधी, लागली समाधी, लोभधली नादी लागली समाधी. लुब्धली नादी लागली समाधी. मूढजन नर नारी लोकारे, मूढजन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, पंडित ज्ञानी योगी महानुभाव. पंडित ज्ञानी योगी महानुभाव. एकची सिद्ध साधकारे, एकची सिद्ध साधकारे, एकची सिद्ध साधकारे. एकची सिद्ध साधकारे. नात्यानंद कल्होळी पवित्र गाणे नामावळी रे. नात्यानंद कल्होळी पवित्र गाणे नामावळी रे. नात्यानंद कल्होळी नामावळी रे. नात्यानंद कल्होळी गाणे नामावळी रे. असा जो आहे ना त्याच्या घरी देवाला बोलवायला लागत नाही, त्याच्या घरी स्वतः होऊन जातो. उद्धवाची चलविदुरा घर जावे, उद्धवजी चलविदुरा घर जावे. हरी बोल हरी बोल. उद्धवजी चलविदुरा उद्धवजी चलविदुरा घर जावे. उद्धवजी चलविदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी के चावल, शबरी के बेर सुदाम जी के चावल. रुचि रुचि भोग लगावे, चलविदुरा घर जावे. उद्धवजी चलविदुरा घर जावे. न लगती सायास आणि सुखे येतो घरा. स्वतःहून येतो बरं, जायची गरज नाही कुठं. मोक्ष नावाचा पुरुषार्थ फक्त शंभू भगवंतानी विष्णू भगवंत हे दोनच देव देऊ शकतात. फक्त आपण काय केलं पाहिजे? मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. मुखी नामादी मोक्ष, मुखी नामादी मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. मुखी नामादी मोक्ष, मुखी नामादी मोक्ष, मुखी नामादी मोक्ष.
बहुता मुखियाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष बहुता खऱ्या मालाला गिऱ्हाईक कमी असतं. खरा माल जास्त खपत नाही, पण घेणारा देखील खराच असतोय. सोन्याच्या दुकानात कोणी जाऊ शकत नाही. भाजी मार्केटमध्ये जशी जातातच, कांदा बटाटा भाजी मार्केटमध्ये जशी गर्दी असते ना, तर सोन्याच्या दुकानामध्ये गर्दी नसते. पैशानं श्रीमंत जो असेल तो सोन्याच्या दुकानात जाऊ शकतो. तसं मोक्ष नावाचा पुरुषार्थ घेण्यामध्ये गर्दी नसते, दर्दी असावा लागतो. दर्दीत फक्त मोक्षाच्या दुकानात जातो. हिरे की कोठडी बार बार मत खोल, जब आएगा उसका पारखी तब करेगा मोल. हिऱ्याची कोठडी सारखी खोलून उपयोगाची नाही. त्याला पारखवान असला पाहिजे, पारखी असला पाहिजे, रत्न पारखी असला पाहिजे, त्यालाच पारख कळू शकते महाराज. म्हणून विष्णू भक्त आणि शिव भक्त कोणी होत नाही. वैष्णवाच्या संगतीनं कोणीही राहू शकत नाही, कारण सुख तिथं आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेणे, आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे पुरे आपुली आनंदे गायनाचे पुरे आपुली वंदे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे. वैष्णवाच्या जवळ आहे सुख. सुख वशे तये ठाई, बहुपायी हां. सुख तिथं मिळणार आहे, दुसरीकडे मिळणार नाही. कारण वैष्णवाचं जे दुकान आहे ना, त्यांच्या त्या दुकानात जो माल आहे तो खरा माल आहे. वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा. वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा. वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा. वैष्णवाचा माल खरा, तुर तुरा वस्तूशी, 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 वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा. वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा, वैष्णवाचा माल खरा. वैष्णवाचा माल खरा, तुर तुरा वस्तूशी,
वैष्णवांचा माल खरा आहे, खपल्याशिवाय राहणार नाही, पटपट खपल. त्याच्यासाठी तुम्हाला भस्म लावायची गरज नाही, म्हणजे वैराग्य संपादन करून बिगर लंगुटीची पळायची गरज नाही. हातात काठी घेऊन काही मंडळी येतात, दंड ऋषी मानतात त्यांना. तो दंड घ्यायची गरज नाही. तीर्थाला जायची देखील गरज नाही, टाइम संपलाय आपला. ओ भस्मदंड न लगे काठे. ओ भस्मदंड न लगे काठे. वैष्णवांचा माल खरा, भस्मदंड नलगे काठी. तीर्थाटी गरज नाही, ठाईची बैसून तेवढंच होत नाही. ठाईचं बसतोय आपण, पण एक चित्त होत नाही. घोटाळा तिथे, त्याच्यामुळं कवरे जरी बसलो उपयोग होत नाही. त्याच्यामध्ये देखील ठाईचं भजन काढावं लागते. आपल्याला वेळ राहिला नाही, करावं काय आता. किती मात्रेचं भजन आहे ठाईचं? कृष्ण किती मात्रेचे? नंतर 16, नंतर 32, नंतर लय लांब आहे बाबा. एवढं का ओरकायचं आपल्याला? 8 तरी कळतील का? 8. ही प्रकृती किती मात्रेची आहे? 8-10 प्रकृती म्हणतात तिला. याच्यातलं भजन आहे का माहिती? याच्यातलं भजन आहे त्याला ठाईचं भजन म्हणतात. हे आपण बाह्य रंगाचं भजन शिकून राहिलोय. साधू महात्मे याच्यातलं भजन शिकवतात. याच्यातलं आतलं आहे कोण मी हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. त्याच्या जवळ आत असणारा, मगाशी सांगितलं वासुदेव करतो फेरा. आत जो आत आहे त्याचं भजन आपल्याला कळालं पाहिजे. कसं करायचं त्याच्यापर्यंत पोचणार. आपण हे बाह्य भजन करतोय, रामकृष्ण हरी रामकृष्ण. करू नका असं नाही. वारकरी आंतरबाह्य सुचिरभूत झाला पाहिजे. बाह्य अंगाने सुचिरभूत होऊन नुसता उपयोगाचा नाही. कृष्ण भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, देवाच्या भजनाला तोंड धुवावं लागत नाही, आंघोळही करावं लागत नाही. मग त्यांनी सांगितलं ते खोटं आहे का?
न लगे आंघोळी तोंड धुवावे. पण जे करायचं ते करत नाही. आपण आंघोळी करतो, तोंड धुतो आणि धुवून मागे लागतो. कोणाच्या? संसाराच्या मागं लागतो, बायका मुलांच्या मागं लागतो. हात धुतले पाहिजे, तोंड धुतलं पाहिजे, मागं लागलं पाहिजे. पण ज्याच्या लागायचं त्याच्या नाही. काहींना मरायला सवड नसते, जसं काही याच्या हातातच आहे मरण. आता सप्ताह झाला महाराज, वर्धापन दिनाला तर बरीच आली नाही. पण प्रथम वर्धापन दिन होता, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देखील काही आली नाहीत. पण आता देखील त्यांना मरायला सवड नव्हती. बरीच इथंच राहिली जाग्यावर. वा वारे वारकरी, कशाला माळा नसत्या घालायच्या. हं? प्रपंचाचा चाळा जर थोडा दिवस जर सुटत नसेल, आषाढी कार्तिकीला आल्यानंतर कोणाला पाचरण करावं लागत नाही. सोनाई आश्रमाचा वर्धापन दिन प्रथम वर्धापन दिन होता. जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांना चैन नाही पडू शकत महाराज. स्वाती नक्षत्राचा पाऊस पडत असताना शिंपले आहेत ना, ज्यांच्यात मोती तयार होतात, ते समुद्रात नाही राहती. समुद्रात त्यांना चैन पडत नाही. असे कडला येतात समुद्राच्या आणि तिथं असं वर शिंपला असा उघडला जातो आणि उघडल्यानंतर त्याच्यात थेंब पडतात आत. आणि ज्या शिंपल्याच्या आत ते थेंब जातात स्वातीचे, त्यांच्यात मोती होतात. या असे समुद्रात फिरणारे शिंपले खूप आहेत. कोणाच्या शिंपल्यात आणि कोणत्याही शिंपल्यामध्ये मोती सापडणार नाही तुम्हाला. त्याच्यासाठी तळमळ व्हावी लागते. तळमळी चित्त खातले खापरी, लाहीच्या परी फुटत असे. कधी भेटल, कधी तो देव भेटल, कधी मी त्या आनंदात जाईल, त्या आनंदाचा आस्वाद कधी घेईल, अशी तळमळ लागावी लागते. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करशील नेने मद दिनाचे धावणे. पाठीमागं देखील वाऱ्या झाल्या, पंढरपूरला जाणारे होते आणि आताही पंढरपूरला जाणारे आहेत. तुम्ही नाही आले तरी पंढरपूरच्या देवाची वारी बंद पडू शकणार नाही, कारण तो वैकुंठाधीश आहे. 21 स्वर्ग आणि सप्त पाताळ ज्याच्या सत्तेमध्ये चालतात, तो देव तिथं उभा आहे. तेव्हा तुमच्यामुळं कमी पडू शकत नाही. लक्षात घ्या. आपण त्याच्यामध्ये सहकार्य व्हावं, सहाय्य व्हावं. नाही तर घातलिया भय माळकरी असून उपयोगाचे नाहीत महाराज. तळमळी लागावी, तळमळ. देवाला देखील तळमळ लागते. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. म्हणून आपल्याला देखील तळमळ लागावी. इतर वेळेला लागेल तेवढ्या राजा निघतात नाही का आपल्याला. आणि तेवढ्याच वेळेला राजा निघत नाही का? तेवढ्याच वेळेला मिळत नाही तर राजा. याचा अर्थ आहे आपण संसाराचे पायिक आहोत. लक्षात घ्या. नर देह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल म्हणती होती, तरी चित्ती कान धरावे. धर्म घडावा, धर्मासाठी वर हात असावा. धर्म करायला वर हाताचा असावा लागतो. कोणाच्या हातून धर्म घडत नाही. वर हाताचा म्हणजे काय? वर बागला करणारा. वर बागला जो करतो त्याच्याही बागला वर, म्हणजे हात वर होतात का नाही? वर हाताचा म्हणजे दानशूर असावा. दानशूर. आपल्या हाताने केलेल्या कर्मातून जे काही थोडंसं आपल्याला प्रपंचात मिळालं असेल त्याच्यातलं थोडं का होईना
धर्मासाठी खर्च करणारा असावा. धर्म करा रे धर्म करा देव येईल घरा. 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 देव येईल घरा. देव येईल घरा. पाताळात गेला बळी तरी हातवर होता त्याचा. समजलं का? माग नाही राहिला. पाताळात कोणालाही तळ सापडत नाही. पातळ म्हणजे स्त्रियाने सत्य नाही आणि पातळ म्हणतात खाली सप्त पातळ ते नाही. भक्ती करता करता धर्म करता करता ज्याला देवाचा तळ सापडला तो पातळात गेला. आपण म्हणतो देवाला देवाने पाताळात घातला. अरे खरंच घातलं. आपल्याला तळ सापडू शकत नाही आणि शेंडाही सापडू शकत नाही. वर कळस तळ सापडला पाहिजे. धर्म करणाऱ्याला देवाचा तळ म्हणजे पाय सापडल्याशिवाय राहत नाही. देव त्याच्या घरी उभा राहिल्याशिवाय राहत नाही. हात वर करा ज्यांचे हात वर असतील ते. ज्यांना नसतील त्यांनी नाही केले तर चालतील, पण ज्याला असतील त्यांनी वर हात करा. हिंदू धर्मामध्ये वर हाताचे फार कमी आहेत. बाकीच्या धर्मामध्ये सगळी वर हाताची आहेत. इथं जर काम चाललं तर परदेशातून पैसे येतात, धन येते. आणि आपली इथल्या इथं थोबाड वाश्या विठोबा रखुमा ये जे विठोबा ये जे विठोबा रखुमा ये जे विठोबा रखुमा बोला पुंडली कवरदा. तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. त्याच्यामध्ये भेट देवाची होऊ शकत नाही महाराज. आपल्याला वेळ संपलेला असल्यामुळं फक्त प्रमाण म्हणून दाखवतोय. विश्लेषण करायला वेळ राहिला नाही. साधू संतांनी मोक्षपद देखील तुच्छ केलं. आम्हा जन्म घेणे हा युगायुगामध्ये जन्म घेणं म्हणून मोक्षपद तुच्छ केले. ह्या कारणे आम्हाला मोक्षपद नको, मुक्ती नको देवा. कारण साधू महात्मा हा देवाच्या अवताराबरोबर जन्म घेतो. जे जे झाले अवतार तुका त्यांच्याबरोबर. तुकोबरायांची जेवढे देवाचे अवतार झाले तेवढे तुकोबरायांनी अवतार संतांनी अवतार घेतले. कशासाठी घेतले? जगाच्या कल्याणा संताची होती. देह कष्टविती परोपकारी. परोपकारासाठी देह झिजवला. बरं साधू संतांनी ह्या जगाचे हाल सहन केले. जगाने दिलेलं दुःख पचवलं. म्हणून आता आमच्यासारख्या लबाडांचं फार मजा, फार आनंद लबाडांना. कारण आपली न्यायदेवता सांगते महाराज, 99 चोर सुटून गेले तरी चालतील, 99 अपराधी सुटून गेले तर ती चालतील, पण एक निरापराधाला शासन घडू नये. तसं पहिल्या पूर्वीच्या काळामध्ये साधूंना त्रास दिला समाजानं आणि समाज हुशार झाला. म्हणे एवढे मोठे साधू आम्हाला ओळखले नाही, आम्हाला कळाले नाहीत, त्यांना आम्ही त्रास दिला. आता 100 जरी कोणी असले, फक्त त्यांच्या माळा गळ्यात घातल्या, त्यांची कपडे घातली, त्यांच्यासारखे वागायला लागले
तरी देखील आमची नुसती चांदी महाराज. मरायच्या टायमाला तरी एवढे हार घालतील का कोणी? समाजामध्ये आपण ज्यावेळेस संसारात मरतो कष्ट करून तेव्हा एवढे हार घालतील का? नाही ना घालणार. एवढे हार कोणामुळं? संतांची भेट, संतांचं तत्व जोपासून आम्हाला फक्त तुमच्यापर्यंत सांगण्याचं परमिशन संतांनी दिलंय. तो का म्हणे मग झालेले मार्ग आहे सोपा सुखरूप, त्याच्यावर एवढी चांदी आहे. आणि खरंच संतांचं तत्व जर अंगीकारलं तर सोनं नाही होणार. चांदी बरी का सोनं बरं? सोनं व्हायला पाहिजे का नको? पण आम्ही चांदीलाच बोललोय. ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा, काय भुलाला शिवरली या रंगा. या वरल्या रंगाला भुलून आपण भक्तीला लागतोय. ही भक्ती देवापर्यंत पोचत नाही. देवापर्यंत पोचण्यासाठी निष्ठावान आणि देवाच्या नामचिंतनामध्ये किती संकट आली तरी जो माग सरत नाही आणि देवाच्या चिंतना जो देह ठेवतो त्याची संगत ज्याला मिळते ना, तो जीवनामध्ये धन्य झाला म्हणून समजा. तुका म्हणे निळा म्हणे तीही संगेची तरणे. त्यांच्या संगतीनं निळा म्हणे ती संगेची तरणे, दीन उद्धरणे नवलखून. दिनाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. म्हणून एकदा भजन करायचे. ज्ञानोबा बोली तुकाराम, 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 ज्ञानोबा बोले तुकाराम, ज्ञानोबा बोले तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळ आयोजित शिवसाई अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहातील आज 4था दिवस आणि 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प. महाराष्ट्रातील शान जुन्नर तालुक्याचा मान माझा जीवकी प्राण हरिभक्तीपरायण ब्रह्ममूर्ती शांताराम बाबा जाधव आणि ह्या दिवाळीमध्ये त्यांना
षडदर्शन आखाडा समाजाने जी पदवी बहाल केली ती म्हणजे ओम श्री श्री 1008 धर्मसिंधू महामंडलेश्वर स्वामी शांतानंद सरस्वती यांनी आपली सेवा मुखी नाम हाती मोक्ष आईसी साक्ष बहुतांची ह्या दिलेल्या अभंगावरती अभंग दिला म्हणून तो अभंग घेतला, देणारा मीच होतो, पण तो कधी फेटा बांधल्यानंतर हा सवयीचा परिणाम जाणार नाही. त्याच्यामुळं त्याच्यानंतर त्या अभंगावरती त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने ज्ञानामृत पाजलं, त्याबद्दल त्यांची देखील कृतज्ञता व्यक्त करतो. कारण की बाबा नेहमी सांगतात, जो जगतो तो जीव, जो जगतो तो जीव, जगवतो तो देव, आणि जागवतात तेच संत असतात, जागवतात ते संत असतात. आणि असे ब्रह्ममूर्ती संत आमच्या वाट्याला आले.